लोकसभेची रणधुमाळी आता संपत आलेली आहे आणि येत्या 4 जूनला आपल्याला हे स्पष्ट होईल की पुढील 5 वर्ष हा देश कोण चालवेल। एकीकडे एनडीए आहे ज्याच्यात भाजप हा मुख्य घटक पक्ष आहे आणि दुसरीकडे इंडिया अलायन्स आहे जिथे सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरुद्ध लढण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत। या सर्वांमध्ये कोणाला मतं मिळालीत, कोण पडेल, कोण जिंकून येईल हे सगळं 4 जूनला क्लिअर होईल। पण आपण एका मुद्द्यावर चर्चा करू जी म्हणजे प्राईम मिनिस्टर्स फेस। भाजपने पहिल्यापासूनच मोदींना प्रोजेक्ट केलं, मोदी की गॅरंटी म्हणत त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या बाजूला इंडिया अलायन्सकडे असा कुठलाच चेहरा नव्हता आणि याचा त्यांना फटका बसू शकतो का याबद्दल थोडी आज आपण चर्चा करू। नमस्कार, मी आकाश खडके आणि आपण पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की इलेक्शन सुरू होण्याआधीपासूनच भाजपने हे क्लिअर केलेलं की अबकी बार 400 पार आणि परत एकदा मोदी सरकार। म्हणजेच काय तर त्यांनी मोदींना परत एकदा या इलेक्शन मध्ये प्रोजेक्ट केलं आपला पीएम फेस म्हणून। पण याच्या उलट इंडिया आघाडीमध्ये जिथे सगळे पक्ष एकत्र आले, भाजपच्या विरोधात लढायला आले, त्यांनी सगळ्या लाईन्सवर कॉम्प्रोमाइज केलं, एकमेकांना समजून घेतलं, पण पीएम फेसवर त्यांच्यात अजूनही समन्वय नाहीये हे दिसते। त्यामुळे कुठलाही नेता पुढे येऊन आपला प्राईम मिनिस्टर्स फेस डिक्लेअर करण्यात इंटरेस्टेड नाहीये। आपल्याला माहित असेल की काँग्रेसचे जे मुख्य नेते आहेत मल्लिकार्जुन खरगे, त्यांना ज्यावेळेस हा प्रश्न विचारण्यात आला मीडियाने की तुमचा प्राईम मिनिस्टर्स फेस कोण आहे, त्यावेळी त्यांचं उत्तर होतं की आमचं अलायन्स ठरवेल। त्यांनी एक मिश्किल उत्तर देखील दिलं। ते असं म्हणाले एका टीव्ही चॅनलला इंटरव्ह्यू देताना की बाळ होण्याआधीच तुम्ही त्याच्या डोक्याची साईज मला विचारताय, हे मी कसं सांगू शकेन। दुसरीकडे राहुल गांधी जे आहेत त्यांना हा प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात की मी विचारधारे विरुद्ध लढतोय, मी भाजप विरुद्ध लढतोय, मी भाजपची जी कूटनीती आहे त्याच्या विरुद्ध लढतोय। पण ते डिरेक्टली हे म्हणायचं रिस्क घेत नाहीत की इलेक्शन जिंकले तर त्यांचा कोण प्राईम मिनिस्टर फेस असेल। जयराम रमेश हे जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत त्यांचा देखील परवा एक वक्तव्य भरपूर फेमस झालं। ते असं म्हणाले की इलेक्शन म्हणजे काही ब्युटी कॉन्टेस्ट नाहीये, आम्ही जिंकल्यावर पुढच्या 3 दिवसात आम्ही आमचा प्राईम मिनिस्टर्स फेस डिक्लेअर करू आणि तो एकच व्यक्ती 5 वर्ष देश चालवेल। महाराष्ट्रात आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे, शरद पवार हे मोदींवर कडाडून टीका करतात, पण प्राईम मिनिस्टर्स फेस हा प्रश्न ज्यावेळी पुढे येतो त्यावेळी ते मागे जातात, ते कुठल्याही प्रकारची टिप्पणी करण्यापासून वाचतात, कुठलंही कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट देत नाहीत। कारण या सर्व नेत्यांना ही एक भीती आहे की आपण जर एखादं नाव प्रोजेक्ट केलं किंवा आपण स्वतःचं नाव प्रोजेक्ट केलं तर ही पूर्ण इंडिया आघाडी तुटू शकते, ह्याचे तुकडे होतील आणि ह्याचा पूर्णतः फायदा हा बीजेपीला होईल। याच उलट बीजेपी या सिच्युएशनचा खूप फायदा घेते आणि नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात इंडिया आघाडीला हिनवतात, त्यांना डिवचतात। ते हे देखील म्हणायला कमी करत नाहीत की इंडिया आघाडी जर सत्तेत आली तर 5 वर्ष 5 वेगवेगळे प्राईम मिनिस्टर्स आपल्याला बघायला मिळतील। याचं उत्तर इंडिया आघाडीने खरं तर द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते दिलेलं नाही आणि आता देण्यात अर्थ नाहीये, कारण आता इलेक्शन आपल्या शेवटच्या चरणात आहे आणि लवकरच इलेक्शन संपतील आणि आपल्याला निवडणुकांचे निकाल बघायला मिळतील। पण एक गोष्ट नक्की आहे की जर इंडिया आघाडी खरोखर हे इलेक्शन जिंकली, त्यांनी भाजपला मॅजिक फिगर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न जे ते करतात ते करण्यात जर ते सक्सेसफुल झाले तर त्यांच्यात खूप धुसफूस आहे हे आत्तापासून दिसते आणि प्राईम मिनिस्टरचा फेस एवढ्या इझिली ठरणार नाही। प्रधानमंत्री आपला पुढचा कोण असेल हे ठरवण्यात खूप दिवस जातील आणि एवढं सगळं होऊन ज्यावेळेस ते नाव डिक्लेअर होईल त्यावेळी ते नाव ठेवण्यासाठी किंवा त्या माणसाला प्राईम मिनिस्टर बनवण्यासाठी किती पार्टी तयार होतात हे देखील लक्षात घेतलं पाहिजे। आणि जशी इंडिया आघाडी आता भक्कमपणे उभी आहे तशीच इंडिया आघाडी इलेक्शन नंतर भक्कमपणे उभी राहील का, की प्रत्येक जण सत्तेसाठी पुढे येईल आणि ही आघाडी तुटेल, हे मात्र आपल्याला बघायला लागेल। आपण इलेक्शनचे हे असेच अनालिसिस करत राहू आणि रिझल्ट देखील नंतर इलेक्शन्स बद्दल बोलू। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।